नमस्कार, गुड मॉर्निंग. रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण सोपी आणि सहज कोणालाही बनवता येणारी अशी पालकाची रेसिपी बनवणार आहे आपण. रेसिपी म्हणजे ही कोशिंबीरच आहे. हा स्वच्छ पालक धुवून घेतलेला आहे मी आणि एवढा लागत नाही म्हणून कमी केलेला आहे तो. आणि कोशिंबीरसाठी आपल्याला भरपूर जास्त लागणार नाही असं एकदम. तर एवढा मी पूर्ण स्वच्छ पालक धुवून घेतलेला आहे. नंतर एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. दांड्या ठेवायच्या नाही आहे. आणि चिरलेला पालक चिरल्यावर अजून चिरलेला पालक धुवत नसतात, पण तो एक वेळ धुवून घेतला कचकच लागू नये म्हणून. आणि मग उपसायला ठेवला होता. उपसून मग पाणी पूर्ण निथळून द्यायचं. आता अशा प्रकारे हा कोरडा झालेला आहे. एकदम सोपी आहे. पालक आणि दाण्याचं कूट, दही घालून केलेली पालकाची कोशिंबीर. उन्हाळ्यात पौष्टिक, उन्हाळ्यात खाण्यात येणार. आता यासाठी आपल्याला लागणार आहे छोटी लोखंडाची कढई. लोखंडाच्या कढईचं अनन्यसाधारण महत्त्व असते, त्यामुळे आपण लोखंडाची कढई वापरू. लोखंडाच्या कढईत भाजीसुद्धा लोखंडाच्या कढईत केलेली एकदम तब्येतीला लोह मिळतं शरीरात, त्यामुळे तीच वापरायला पाहिजे. आता मी फोडणीसाठी फक्त फोडणी करायची आहे म्हणून आपल्याला आता याच्यासाठी घेण्यात येणारं साहित्य सांगते मी तुम्हाला. बारीक चिरलेला पालक, स्वच्छ धुतलेला चिरलेला पालक. दाण्याचं कूट लागणार आहे. शेंगदाणे भाजले आणि त्याचं बारीक कूट केलेलं आहे शेंगदाण्याचं. हे दही घेतलेलं आहे. दहीसुद्धा मी असं पूर्ण हे पाणी आता याच्यात निघत आहे असं. आणि दही घेऊन घ्यायचं आणि ते असं थोडंसं पाणी त्याचं काढून घ्यायचं आहे थोडंसं, कारण मीठ टाकल्यावर त्याला पाणी सुटते. त्यामुळे हे असं घट्ट दही कोशिंबीर करायला पाहिजे पालकाची आपल्याला. कढई तापलेली आहे. हिरवी मिरची, थोडीसं तिखट, किंचित तिखट आणि हळद. हिरवी मिरची असली तर तिखट नसलं तरी चालते आपल्याला. हळद, तेल तापलेलं आहे कढई. तेलही जास्त लागत नाही याला, फोडणी पुरतच लागते. तेलही कमी प्रमाणात लागते. अशा प्रकारे आपण आता हा पालक, चिरून घेतलेला पालक आपण सगळ्याच्यातला वरचा घेतला की आपल्याला खाली बुडात काही असलं की राहते, म्हणून ते वरचाच घ्यायचा आहे पूर्ण. कचकच लावून घ्यायचा. कमीच घेऊ आपण. आता या पालकात आपल्याला कापलेला पालक आहे, याच्यात आपल्याला शेंगदाण्याचं कूट, तोपर्यंत आपलं तेल तापत आहे. इथे फोडणी झाली की लवकरच होणारी, झटपट होणारी हे कोशिंबीर आहे. उन्हाळ्यात पालकही खायला चांगलं असते. आणि मुलं कच्चा पालक वगैरे खायला पाहत नाही, भाजीतलाही काढून ठेवतात. त्यामुळे ही कोशिंबीर केली की बेस्ट ऑप्शन आहे खाण्यासाठी. अशा प्रकारे आपण पालक आणि शेंगदाण्याचं कूट याच्यात मिक्स केलेलं आहे. यात आपल्याला दही, आता दही किती घेऊ, पालक आणि हे बघायचं आहे. शेंगदाण्याचं कूट, पालक किती आहे त्यानुसार आपल्याला थोडीशी आंबटच चांगली लागते ही चटणी. पाणी गेल्यामुळे आंबटपणा कमी झालेला असतो या चटणीचा. तुम्ही मोठ्या भांड्यात सुद्धा हे करू शकता. मोठं भांडं घेऊन मिक्स करू शकता. तुम्ही मोठं घ्यायचं. अशा प्रकारे घट्टच करायची ही, म्हणजे ताटात चटणी वाढतो तशी ती कोशिंबीर. जसं सलाद कोशिंबीर आपण हे करतो तशा टाईप. थोडंसं लागेल आपल्याला दहीच्या. तेल तापलेलं आहे आपलं. त्यात हिरव्या मिरच्या टाकून देऊ. पहिले जिरं मोहरी टाकून. जिरं मोहरी तडतडले की तेल जास्त टाकायचंच नाही, पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे कमी याच्यावर आपल्याला त्या मिरच्या तळून घ्यायच्या. दही आंबट असल्यामुळे थोडीशी साखर याच्यात टाकते. अशा प्रकारे आपली फोडणी झालेली आहे. स्वच्छ धुवून बारीक कापलेला पालक, दही, आणि ही अशीच घट्ट जर राहायची असली ठेवायची असली तर फ्रीजमध्ये आपण 2 दिवस ठेवू शकतो. पातळ दही जर घेतलं तर मग हे राहत नाही, कारण मीठ असते. आपण हळद, हिरवी मिरची आणि जिरं मोहरी टाकली, त्यात टाकली. यात ही फोडणी टाकायची.
थोडंसं या दह्याच्या मानाने याच्यात पालक अजून मिक्स होऊ शकते, त्यामुळे अजून पालक घ्यायचं आहे. जास्तीत जास्त पालक आपल्या पोटात गेलं पाहिजे आणि न शिजवता असं कच्चं गेलं तर अजून चांगलं पौष्टिक असते. त्यामुळे उन्हाळ्यात आणि दही पण थंड असते, त्यामुळे पौष्टिक अशी पालक शेंगदाण्याचं कुठे झालेली आहे फोडणी आपली. एकदम कडक फोडणी टाकायची म्हणजे तिखट तुम्ही आवडीनुसार आपण घालू शकता. यात मी तिखट खूप कोशिंबीर अशी जास्त तिखट नसते, त्यामुळे हिरवी मिरची घातलेली आहे आपण. आणि 5 मिनिट हे मिक्स करून ठेवलं फोडणी की मुलांना ताटात वाढले की लक्षातही येत नाही की हे पालक आहे म्हणून, म्हणजे आवडीने खाऊ शकतात ते. अशा प्रकारे खूप घोटून मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे तयार आहे आपली शेंगदाण्याचं कूट घालून दही पालक टाकून केलेली कोशिंबीर, पालकाची कोशिंबीर. उन्हाळ्यात करा, खा आणि सांगा कशी वाटली. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. शुभेच्छा पुन्हा एकदा रामनवमीच्या.